बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल ठाण्यामध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। आता कुतूहलाने आम्ही देखील पाहायचा प्रयत्न केला। सोहळा ठाण्यामध्ये आहे आणि उभे महाराष्ट्राची मीडिया आणून बसवलेली आहे। असं कुण्या व्यक्तिमत्वाचं हे पुस्तक असेल ज्याच्यासाठी उभ्या महाराष्ट्राची मीडिया तिथे आणून बसवली गेली। ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये असा एक भव्य दिव्य असा सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्या सोहळ्यामध्ये काही रिकाम टेकडे देखील आणून बसवण्यात आले होते, ज्यांना आपण महामहिम असं म्हणतो। त्यांच्याकडे कामधंदे काहीच नसतात। महामहिम महाराष्ट्राचे 2 उप मंत्रिमंडळातलं अर्ध मंत्रिमंडळ तिथे बसवलंय। काही आमदार असतील, खासदार असतील, सारेच्या सारे तिथे आणून बसवले होते। मीही विचार केला नेमकं असं कुणाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असेल। कुतूहलाने पाहायचा प्रयत्न केला आणि कळालं हे पुस्तक नसून, जर मगाशी मी पुस्तक म्हणालो असेल तर मला माफ करावं, हे पुस्तक नसून हा एक ग्रंथ होता, चरित्र ग्रंथ। ज्या चरित्र ग्रंथाचं नाव आहे योद्धा कर्मयोगी। योद्धा कर्मयोगी। आता योद्धा कर्मयोगी म्हटलं कुण्या महान व्यक्तिमत्वाचं हे पुस्तक आहे, तर नंतर कळालं हे पुस्तक एकनाथ शिंदेच्या जीवनावर बनवलं गेलेलं आहे। बनवलं गेलेलं आहे। एकनाथ शिंदे आणि योद्धा आणि कर्मयोगी हे नाव ज्यावेळेस मी ऐकलं माझे डोळे थोडे विस्फारले। आता हे सारं तुम्ही ठरवायचंय, मायबाप जनता, हे सारं तुम्ही ठरवायचंय। योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे चरित्र ग्रंथ, या सर्व नावांमध्ये विसंगती आहे का, काही विरोधाभास आहे का, हे मायबाप जनता तुम्ही ठरवायचं। या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये आले होते, प्रकाशनामध्ये म्हणण्यापेक्षा प्रकाशनासाठी आले होते देवेंद्र फडणवीस। बरं, देवेंद्र फडणवीस आणि ही 5ही नावं घ्या, चरित्र ग्रंथ, योद्धा, कर्मयोगी आणि देवेंद्र फडणवीस, जुळतंय कुठे? नाही जुळत, जाऊ द्या। दुसरं नाव आहे अजित पवार। योद्धा, कर्मयोगी, चरित्र ग्रंथ आणि अजित पवार, कुठे जुळतंय? काही नाही जुळत आहे। ही सगळी माणसं एकाच स्टेजवर, ज्यांचा या 4-5 शब्दांशी चरित्र ग्रंथ, योद्धा, कर्मयोगी कुठे काही संबंध नाही। ही सगळी माणसं पण झाडून उपस्थित, आपापली अकलेची आणि दिवाळखोरीची लक्षणं तिथे दाखवण्यासाठी ही सारी माणसं तिथे उपस्थित होती। बरं, तिघांनीही आलेत ना प्रकाशनाला, पुस्तकाच्या प्रकाशनाला, जरा तरी त्या प्रकाशकाचं असेल, त्यातल्या माणसाचं असेल, पुस्तकातल्या माणसाचं, ज्याच्यासाठी नाव वापरलं योद्धा, कर्मयोगी, चरित्र ग्रंथ, त्याची तारीफ करायचं सोडून आपलंच काढून दाखवायचा प्रयत्न केला, विशेषतः अजित पवार। खरं तर अजित पवार हे त्यांच्या स्पष्टोक्तीपणासाठी माहीर आहेत। अजित पवारांनी काल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या गोष्टींची मी इथे दखल घेतलेली आहे, आणि त्यासाठी माझा आजच्या व्हिडिओचा हा खटाटोप। कारण अजित पवार ज्या वेळेस मागे म्हणाले होते मी महाराष्ट्राच्या भल्यासाठी म्हणून मी यांच्या सरकारात जातोय, ते काल अजित पवारांनी स्वतःच सांगितले खोटं होतं। काय म्हणाले अजित पवार, तुम्हाला 2-3 गोष्टी अगदी बारकाईने सांगतो। अजित पवार म्हणतायत हे देवेंद्र फडणवीस 1999चे, मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील दाखवेल। मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। आज राज्याचं प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात। त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत, तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो। मला सुद्धा शेतीची आवड आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत। मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6ला मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो। परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही। दीपक केसरकरला मी तिकीट दिलं, त्याला विचारा तोंडावर। प्रवीण भोसले आणि दीपक दुपा होता, प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय, आता दीपकला द्यायचं।
झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर? प्रताप काय, ह्याच्यातली निम्मी अर्धी तर माझीच लोक आहेत. निरंजन डावखरे काय, प्रताप काय, दीपक काय, तिकडं उदय काय. परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला, आणि त्याच्यावर नाही थांबले, नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली. ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90ला बॅचचा आहे, ते बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय. दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले. पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कोणी तोडूच शकत नाही. म्हणजे 48-72 तहाचा रेकॉर्ड तर आपला आहेच, पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाला, विरोधी पक्षनेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला. आणि तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झालात, परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झालात. एकनाथ शिंदे 2004चे, ज्यांचा उदय 2004 मध्ये झाला. देवेंद्र 1999, मी 90चा, पण मी कायम मागेच राहिलो. एकनाथ शिंदे त्यांचे आमदार घेऊन जर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री करणार असाल देवेंद्र फडणवीस, तर मला अगोदर सांगायचं, मी पक्ष घेऊन आलो असतो. म्हणजे मला मुख्यमंत्री बनायचंय यासाठी, म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो. हे अजित पवारांनी इथे स्पष्ट केलं, सगळ्यांसमोर स्पष्ट केलं. पक्ष घेऊन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष घेऊन मी आलो असतो, मी आमदार घेऊन नसतो आलो. देवेंद्र फडणवीसही हे वाक्य ऐकून कसे गालातल्या गालात हसले, कारण त्यांना माहिती होतं त्यांच्यामध्ये आणि अजित पवारांमध्ये काय प्रकारची बोलणी चालली होती. मी मगाशी महामहिम राज्यपाल असंच नाही जोडला. महामहिम राज्यपाल यांनी सकाळी उठून कशी घाई गडबडीत 5:30-5:45 वाजता, ज्यावेळेस आपण याला देखील जात नाही, तेव्हा यांची शपथ उरकावून टाकली होती. रिकाम टेकडे मी असंच म्हणत नाही. बरं, ह्या एकाच वाक्यात त्यांनी एकनाथ शिंदे देखील अडचणीत आणले. 2004चा उदय म्हणाले ह्यांना. स्वर्गीय दिघे साहेब ज्यावेळेस आपल्यातून गेले, धर्मवीर दिघे साहेब, तो 2000चा काळ. ज्या धर्मवीर चित्रपटामध्ये एवढा मोठा रंगून ह्या माणसाचा चरित्र ग्रंथ सांगितला गेला, ह्या माणसाचा, ज्यांचं काल पुस्तक प्रकाशन झालं, आमच्या धर्मवीरांविषयीचा जो चित्रपट काढण्यात आला, त्यामध्ये स्वतःची मार्केटिंग एवढी मोठ्या प्रमाणात केली गेली. त्या माणसाचा उदय स्वतः धर्मवीर दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर 2000 नंतर 2004 मध्ये झाला, हे स्वतः अजित पवार म्हणाले. आपण नाही म्हणालो, अजित पवार म्हणाले. 2004 मध्ये उदयास आलेली व्यक्ती 2024 मध्ये शिवसेना मी मुख्य नेता असा दावा ठोकते. तुम्हाला काय वाटतं? 60-70 वर्षाची संघटना, 20 वर्ष पक्षात असलेला माणूस, 24 पण का आपण पकडायचं, 22च पकडा ना. 18 वर्ष, 2004-2022, 18 वर्ष पक्षात असलेला माणूस शिवसेनेवर दावा ठोकून गेला. शिवसैनिकांना तुम्हाला काय वाटतं यावर? तुम्ही कमेंट मध्ये व्यक्त व्हा. बरं, अजित पवार इथेच थांबले नाहीत. त्यानंतर त्यांनी त्या पुस्तकातल्या, माफ करा, ग्रंथातल्या अनेक चुका काढल्या. त्यातले काही प्रसंग मी तुम्हा सर्वांसमोर घेतोच आहे. सगळ्यात पहिली चूक त्यांनी काढली की दरेगाव, एकनाथ शिंदेचं दरेगाव हे महाबळेश्वर मध्ये आहे, म्हणजे तालुका महाबळेश्वर मध्ये आहे असं ते म्हणतायत. हा जावळी तालुका नाही, प्रकाशकाने त्यात जावळी असं लिहिलेलं आहे. तर मला इथे असं सांगायचंय, जावळीच योग्य वाटतं, कारण जावळीचा इतिहासातला, छत्रपती शिवरायांच्या काळातला इतिहास तेच सांगतो. मोऱ्यांचा इतिहास देखील तसलाच, जावळीच्या मोऱ्यांचा इतिहास देखील तसलाच आणि यांचा देखील तसलाच. त्यामुळे इथे जावळी हा जरी चुकीचा उल्लेख असला तरी तो तिथे योग्य शोभून दिसतो असं मला वाटतं.
पुढे अजित पवार म्हणतात स्वर्गीय बाळासाहेबांचा, हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा फोटो किंवा धर्मवीर दिघे साहेबांचा फोटो त्या मुखपृष्ठावर असायला हवा होता. ज्या मुखपृष्ठावर एकनाथ शिंदेचा फोटो आहे, मागे वाघ आहे, पुढे लिहिलंय योद्धा कर्मयोगी चरित्र ग्रंथ. आता ह्याच्यामध्ये 5वा वाघाची भर पडली बरं का, योद्धा कर्मयोगी चरित्र ग्रंथ, मागे वाघ लावलाय. खरं तर या सगळ्याच गोष्टी एकमेकांशी विरोधाभासी आहेत. ते मुखपृष्ठावर बाळासाहेबांचा आणि धर्मवीर दिघे साहेबांचा फोटो नाही, हे योग्यच केलं, अगदी योग्य केलं, काहीच चुकलं नाही, अगदी योग्य केलं. योद्धा म्हणजे काय हो? योद्धा म्हणजे लढवय्या, शूर, जो पळून जात नाही, मरण आलं तरी शरण जात नाही. आणि योद्धा कधी कुणाला फसवत नाही, ना आपल्या मायभूमीला फसवत, ना आपल्या सहकाऱ्यांना फसवत, ना योद्धा स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या मायभूमीला फसवत. योद्धा हा योद्धाच असतो. त्याला फक्त लढणं माहीत असतं, पळून जाणं, पाठ दाखवणं, गद्दारी करणं या गोष्टी योद्ध्याला माहिती नसतात. योद्धा कर्मयोगी. कर्मयोगी हा शब्द छत्रपती शिवरायांच्या व्यतिरिक्त कुणालाही शोभत नाही. कर्मयोगी ही अशी नावं ठीक आहे, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो ज्याला कर्मयोगी म्हणायचंय त्यांनी कर्मयोगी म्हणावं, योद्धा म्हणायचंय, वॉरियर म्हणायचंय, शूर लिहायचंय, जे काही कोणी लिहू शकतं, स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला. पण अजित पवार म्हणतायत बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा फोटो तो नाहीये, तेच योग्य आहे. अजित पवार त्यापुढे आणखी काय म्हणतायत की आम्ही या सर्वांपेक्षा जरी सिनियर असलो तरी आमची कायम उपेक्षाच झाली. अजित पवार, आपण आपल्या काकांना आपल्या मागच्या आयुष्यातून जर बाजूला ठेवलात ना, आजपर्यंत आपण नगरसेवकही झाला नसतात. महाराष्ट्राच्या राजकारणाला अजित पवार दिसलेच नसते. मी मगाशी म्हणालो योद्धा हा कधी फसवत नाही. ज्याने आपल्याला चालायला, बोलायला, लिहायला, वाचायला घडवलं किंवा शिकवलं त्याला कधी योद्धा विसरत नसतो. योद्धा म्हणजे प्रत्येक वेळी सैनिक नाही हो, आपण सारे योद्धेच आहोत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातले आपण सारे योद्धेच, कारण आपण देखील झुंजतोय आपल्या परिस्थितीशी. आपल्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपण देखील रोज झुंजत असतो. आपण सकाळी कामाला जात असो, संध्याकाळी घरी येत असो, दिवसभर आपण ज्या ज्या गोष्टींशी लढतो, अनुकूल नाही पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढतो, ते देखील एक युद्धच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे एक युद्धच आहे. त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या परिवाराशी असेल, आपण आपल्या समाजाशी असेल, आपण एकनिष्ठ राहतो, आपण त्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो, त्याला एक युद्धच म्हणायचं. आपण ते सगळं करत असताना कुठेही वाममार्गाला जात नाही. आपण कधीही आपल्या परिवाराच्या विरुद्ध जाऊन किंवा आपण कधीही आपल्या परिवार कुठेतरी गोत्यामध्ये येईल अशी काही धंदे कामं करत नाही. आपण वेळ प्रसंगी कष्ट, काबाड कष्ट, वाढीव कष्ट करतो. मग मला सांगा, ह्या अजित पवारांना ज्यांनी घडवलं त्या शरद पवार साहेबांचे हे असे पांग फेडले. तुम्ही सिनियर 90 पासून कुणी आणलं राजकारणामध्ये? कुणी आणलं? आज हेच उदाहरण द्यायचं झालं तर एकनाथ शिंदेचंच घ्या. मी बाळासाहेबांच्या काळापासून चालताली एक प्रथा सांगतो. हे विशेष ठाण्यासाठी आहे. ठाणे म्हणजे मुलुंडची जी हद्द आहे, मुलुंडची जी हद्द, तिकडे दहिसर असेल, इकडे मुलुंड असेल किंवा इकडे मानखुर्द असेल. चला, मानखुर्दच्या पुढे नवी मुंबई लागते, पण दहिसर आणि इकडे मुलुंड टोल नाका ह्याच्या पुढे ठाणे चालू होत. आणि बाळासाहेबांनी कायम ती प्रथा पाळली. बाळासाहेबांनी कधी ठाण्याच्या मध्ये लक्षच घातलं नाही, कारण होता तो विश्वास. ठाण्यामध्ये होता तो विश्वास. ठाण्यातले कुठलेही म्हणजे आजपर्यंत वसंत मराठेंपासून असतील, मोदा जोशी असतील, सतीश प्रधान असतील, शिवसेनेचे सारे जुने हे हिरे होते सारे शिवसेनेचे. अगदी धर्मवीर दिघे साहेबांपर्यंत, म्हणजे दिघे साहेबांच्या आधीची ही माणसं. आता ज्या वेळेस बाळासाहेबांनी कधी लक्ष घातलं नाही, ठाण्यात चाललंय, व्यवस्थित चाललंय, मला काही लक्ष घालायची गरज नाही, माझे तिकडचे सारे हे मावळे, माझे हे सारे सरदार हे सगळं व्यवस्थित करत आहेत. आणि त्यांनी केलं, ठाणा घडवलं. अगदी वसंत मराठे, मोदा जोशी, सतीश प्रधान
धर्मवीर दिघे साहेब या सगळ्यांनी ठाणं घडवलं. ठाण्यामध्ये शिवसेना वाढवली. विशेषतः लाल बावट्याच्या वेळेसची शिवसेना वाढली, ठाण्यामध्ये रुजली. हद्दपार केला लाल बावटा ठाण्यातनं. त्यानंतर तुम्ही विचार करा, धर्मवीर दिघे साहेबांच्या नंतर म्हणजे ठाण्यातली कुठलीही निवडणूक असेल, ठाण्यातले आमदारके असतील, याचे निर्णय ठाण्यातूनच घेतले जायचे आणि तिकडे मातोश्रीवर कळवले जायचे की असं असं करतोय. सगळी माणसं नंतर मातोश्रीवर पाठवली जायची. बाळासाहेबांनी कधी लक्ष घातलं नाही, त्यांना तशी लक्ष घालायची कधी गरजच पडली नाही. आणि तीच गोष्ट माननीय उद्धव साहेबांनी, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कायम ठेवली. ठाण्यावर विश्वास होता. आता ठाण्यावर विश्वास म्हणजे काय हो? ठाण्यातल्या त्या माणसांवर विश्वास होता. पण हा विश्वास अशा प्रकारे घात होईल. योद्धा कसा असतो मी तुम्हाला सांगितलं मगाशी, योद्धा कधी फसवणारा नसतो. आज तुम्हाला आठवायला हवं, ज्यावेळेस विधान परिषदेच्या त्या निवडणुकीच्या नंतर हा सारा कांड घडला होता 2022 साली जून महिना, 19 जूनची ती निवडणूक आणि 20 जूनला हा सारा प्रकार घडला, त्याच रात्री घडला म्हणता येईल. त्यावेळेस उद्धव साहेबांनी ज्यावेळेस ते हॉटेलमध्ये होते, म्हणजे आदल्या दिवशी 18 जून नसेल तो कदाचित, हॉटेलमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं काय विचारलं होतं? एकनाथ कुठे? तुम्हाला ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ किती समजतोय, माझ्या भावना किती पोहोचतायत मला माहित नाही. एकनाथ कुठे? हा असतो विश्वास. हा असतो विश्वास आणि याचा केला जातो घात. आजही ठाण्यामध्ये उद्धव साहेबांनी तीच प्रथा पाळली होती. ठाण्यामध्ये त्यांनी कधी लक्ष घातलं नाही. आपली माणसं आहेत, आपली माणसं योग्य पद्धतीने काम करतायत, आपली माणसं ठाण्यामध्ये पक्ष वाढवत आहेत, आपल्या माणसांना मोठं केलं पाहिजे, आपल्या माणसांना मोठी पदं दिली गेली. गृहनिर्माण सारखं पद, महाराष्ट्राचं MSRDC सारखं पद, 2-2 जिल्ह्यांची पालकमंत्री पदं, 2-2 जिल्ह्यांची पालकमंत्री पदं, आमदारक्या घरात, खासदारक्या घरात, सारं काही देऊ केलं. सारं 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 देऊ केलं. महाराष्ट्रामधला ज्यावेळेस विरोधी पक्षनेता शिवसेनेचा बनला 2014 साली, तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं आपलं फाटलं, विरोधी पक्षनेतेपदी कोणाला बसवलं? एकनाथ शिंदेंना. याचा अर्थ जर 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपला दिला गेलेला शब्द जर पाळला असता, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सुद्धा शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेच बसले असते. हे आजही तुम्हाला सांगतो मी. पण परिस्थिती वेगळी झाली. या कमळीने तिचा शब्द पाळला नाही. काही वेगळ्या युत्या आघाड्या झाल्यानंतर वेगळी राजकीय समीकरणं झाली, त्यानंतर हा निर्णय घ्यावा लागला. जर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना हे सगळं करायचंच होतं, तर त्यांनी एखादी विधानसभा लढवली असती. त्यांनी विधानसभा लढली नाही. याचा अर्थ हे सगळं कुठेही नियोजित नव्हतं. हे सगळं अचानक घडलं. बरं, तुम्हाला हे देखील सांगतो, त्यांच्या मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांना लागलीच आमदार होणं देखील गरजेचं असतं नियमाप्रमाणे. आणि पुढे लवकर विधान परिषदेची निवडणूक देखील नव्हती. विचार करा तुम्ही या गोष्टी. एवढं प्लॅनिंग मध्ये जर करायचं असतं तर तशा प्रकारची ती विधानसभेची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक देखील आसपास झाली असती. पण तसं काहीच नव्हतं. म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित नव्हतं. याचे अनेक पुरावे आपण दिलेले आहेत. आणि कशासाठी द्यायचे हे पुरावे? पण आज हीच माणसं, ज्यांनी ठाण्यामध्ये विश्वास ठेवल्यानंतर देखील ही अशी माणसं घात करून निघून गेली. आणि जे स्वतःचं पुस्तक काढतात, योद्धा कर्मयोगी चरित्र ग्रंथ, मी का म्हणतो हे विरोधाभासी शब्द आहेत. हे विरोधाभासी शब्द आहेत. अनेक गोष्टी मी आज काढल्या. विचार करा, आज हे सिनियर म्हणतात अजित पवार वगैरे, सोडून द्या. 70,000 कोटींचे घोटाळे एका सिनियर माणसानेच केलेत का? मग असो. देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर उठले. देवेंद्र फडणवीसांनी देखील अनेक गोष्टी काढल्या. देवेंद्र फडणवीस म्हणतात 48 ते 72 तासांचं अजितदादा आपलं सरकार, आपला रेकॉर्ड आहे. 48 ते 72 तासांचं सरकार कधीच नसतं. आपण ते करून दाखवलं. म्हणजे ज्या गोष्टींची मुळात शरम वाटली पाहिजे, त्या गोष्टी अशा खुल्यामध्ये, त्या गोष्टी अशा अभिमानाने सांगणं ह्यांना कसं काय जमतं बरं? याची शरम वाटली पाहिजे. म्हणतात एकाच टर्म मध्ये मी मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेताही झालो आणि उपमुख्यमंत्री झालो.
एकाच टर्म मध्ये म्हणजे 5 वर्षाच्या काळामध्ये 19 ते 24च्या एकाच टर्म मध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री होतात, तुम्ही विरोधी पक्षनेते झालात, परत तुम्ही उपमुख्यमंत्री झालात. हा रेकॉर्ड आहे आणि खरंच हा रेकॉर्ड आहे. हे असले घाणेरडे रेकॉर्ड करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुथडा करून ठेवला. गद्दारी रूपी चुथडा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कमळाचं राज्य यावं यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाचा गलिच्छ चिखल, कारण कमळ हे चिखलातच फुलतं, गलिच्छ चिखलांमध्ये फुलतं. महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक चिखल करून ठेवला. पुढे काय म्हणतात बरं, देवेंद्र फडणवीसांनी याच्यात कुठेही काही कमी सोडली नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे हिंदुत्व संपवण्याचा, मी त्यांची वाक्य का लिहून घेतो आहे तशी तुम्हा सर्वांसमोर यावी, त्यासाठी हे लिहून घ्यावं लागतं मला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे हिंदुत्व संपवण्याचा प्रयत्न होत होता, ते वाचवण्यासाठी आम्हा सर्वांना एकत्र यावं लागलं. आणि त्यांचं एक वाक्य आणखी मला आठवतं, ते म्हणतात की मग आमच्या मॅग्नेटने अजितदादांनाही ओढून घेतलं. आता अजितदादांच्या आतमध्ये हिंदुत्वाचे जर कण असते तर तुमच्या मॅग्नेटने ओढले असते. म्हणजे तुमचं मॅग्नेटच नक्की जे कुणालाही ओढतंय. तुम्ही हिंदुत्वाचं मॅग्नेट आणि अजितदादांना जर ते मॅग्नेट ओढत असेल तर तुमचं मॅग्नेट पण नकली आणि अजितदादांचं हिंदुत्व पण नकली, हे लक्षात घ्या. बरं, ह्यामध्ये तुम्ही म्हणताय बाळासाहेबांचं हिंदुत्व संपवण्याचा प्रयत्न. ज्यांनी MIMची मतं खाल्ली म्हणजे माझा अर्थ असा, ज्यांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये MIM सारख्या धर्मांध पक्षाची मतं घेतली, आपला 12वा निवडून आणण्यासाठी, 12चा निवडून आणण्यासाठी 26चा कोटा ठेवला गेला. आपला 12चा निवडून आणण्यासाठी ज्यांनी MIMची मतं देखील सोडली नाहीत, त्या माणसाने हिंदुत्व सांगावं बाळासाहेबांचं आम्हाला. धन्य धन्य, कान धन्य झाले आमचे. बरं, अजित पवारांचा आणखी एक मगाशी उल्लेख राहिला, त्यांना ढेकून शब्द चांगला झोमला. त्या दिवशी पुण्यामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ढेकून शब्द वापरला, चांगला झोमला. आता मला सांगा, म्हणतात महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण राहिलं नाही, सुरुवात कोणी केली? सुसंस्कृत राजकारण संपवण्याची सुरुवात तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं, त्यामध्ये त्या संबंध तुम्ही पहा. ते भाषण मी बघेल, प्रयत्न करेल ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचं, ते भाषणाची थोडीशी एक झलक दाखवायचा प्रयत्न करेल. सुरुवात कोणी केली सुसंस्कृत संपवण्यासाठी? एका माणसाने महाराष्ट्रातले 2 मराठी पक्ष फोडले आपल्या वैयक्तिक स्वार्थापायी. हे सुसंस्कृत होतं, महाराष्ट्राचं लक्षण होतं. अशा प्रकारचं महाराष्ट्राचं राजकारण कधी तुम्ही पाहिलं होतं? आम्ही पाहिलंय. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जे असतील, विलासराव देशमुख असतील, ही सगळी माणसं कशी एका स्टेजवर बसली, RR पाटील आबासाहेब असतील, यांची अनेक भाषणं आम्ही एका स्टेजवर बसून पाहिलेली आहेत. मनोहर जोशी साहेब कसे एका स्टेजवर बसून त्यांची जी भाषणं होती ती सर आत्ताच्या राजकारणाला आहे का? तर नाही. एवढं कुंशी वृत्तीचं राजकारण महाराष्ट्राने कधीही पाहिलं नव्हतं. त्यामुळे ते विलासराव देशमुख साहेबांचे असेल किंवा इतर वसंतराव नाईक असतील, यशवंतराव चव्हाण असतील, यांची तुलना कुठे करताय? योद्धा, कर्मयोगी, चरित्र ग्रंथ यांच्याशी कुठे तुलना? किंवा देवेंद्र फडणवीसाची. मग मुळात तुम्ही सुसंस्कृत राजकारण हा शब्द तुमच्या तोंडी आलाच नाही पाहिजे. या सगळ्याची सुरुवात ज्या कळीच्या नारदाने केली, तो कळीचा नारद त्यावेळेस तुमच्या बाजूला बसला होता. नागपुरी कळीचा नारद, महाराष्ट्राचा बदनाम चाणक्य. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील एक चूक काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात 29वं पान की 29वं काय प्रकरण असेल याच्यातलं, मी नाही वाचलं ते पुस्तक, पण त्यांनी 29वं प्रकरण असा उल्लेख केलाय. ते म्हणतात कुठल्या तरी घोषणेचा त्यांनी उल्लेख केला त्याच्यामध्ये, पण ही घोषणा राजभवनावर झाली होती. ही घोषणा सागर बंगल्यावर झाली नव्हती. काहीतरी एक असेल, कुठली तरी घोषणा असेल जी ह्यांच्याशी शेकत असणार अंगाशी कुठतरी, म्हणून ते त्यांनी सांगितलं ही घोषणा सागर बंगल्यावर नाही झाली, ही घोषणा राजभवनावर झाली होती. काहीतरी असेल, पण मला म्हणायचंय काय, सागर बंगला काय किंवा राजभवन काय, दोन्ही राजकीयच. जी कुठली काय घोषणा झाली असेल, आमच्यासाठी त्या दोनही वास्तू मलिन आहेत. ते राजभवन देखील आणि तुमचा बंगला देखील. काय फरक पडतो? 29व्या प्रकरणात कुणी काय घोषणा दिली? त्यांनी असा पुढे उल्लेख केला, जे शिंदेंना जमलं ते कोणालाच जमू शकत नाही.
तारीफ करण्याच्या बाबतीत हा माणूस हात ढिला सोडत नाही. अगदी योग्य तारीफ करतो आणि योग्य वेळेस काय काढायचं ते सगळं काढून घेतो. खरंच जे एकनाथ शिंदेंना जमलं ते आजपर्यंत कोणालाच जमलं नाही. अशा प्रकारची निर्विवाद महाराष्ट्रभरात केलेली, ज्याला महाराष्ट्राने सुंदर असं नाव दिलेलं आहे, अशी कोणीही करू शकत नाही. त्यामुळे जे एकनाथ शिंदेंना जमलं ते कोणालाच जमू शकत नाही. शेवटी अजित पवारांनी एक चांगलं वाक्य म्हटलेलं आहे. ते म्हणतात, माणसाने जन्माला आल्यावर काहीतरी मिळवायचं असतं, कमवायचं असतं. आपण आपल्याबरोबर काहीच घेऊन जात नसतो किंवा जाऊ शकत देखील नाही. अजित पवार एवढं निर्वाणीचं का बोलायला लागलेत मला माहित नाही, पण वाक्य खूप चांगलं होतं. डायलॉग बहुत अच्छे से मारा अजित जी आपने. आपका डायलॉग क्या कहता है, शेवटी माणसाने जन्माला आल्यावर काहीतरी मिळवायचं असतं, कमवायचं असतं. आणि त्याच्या पुढे मी त्याला पूर्ण करतो, चोरायचं नसतं, ढापायचं नसतं, गद्दारी करून पळवायचं नसतं. करायचं असेल तर आपल्या हिमतीवर करायचं, आपल्या नावावर करायचं, आपल्या मनगटाच्या जीवावर करायचं. ढापायचं आणि चोरायचं नसतं, कुणाचं यश चोरायचं नसतं. असो, योद्धा, कर्मयोगी, चरित्र ग्रंथ, फडणवीस, पवार, शिंदे, काही फरक नाही पडत. हे पुस्तकं कोण वाचणार आहेत मला माहीत नाही. वाचली जातील की फुकट वाटली जातील मला माहीत नाही. निवडणुकांच्या काळामध्ये बरोबर नोव्हेंबरच्या आसपास अशी पुस्तकं येतील, अनेक चित्रपट येतील. याच्यातून महाराष्ट्रातील जनता खरंच काही पाहणार आहे का? महाराष्ट्रातील जनतेकडे खरंच एवढेच कामं राहिलेली आहेत का यांची पुस्तकं वाचायला किंवा ह्यांनी दाखवलेले चित्रपट? आपल्याकडे कामं भरपूर आहेत. आपली घरं आपल्या कष्टाने चालणार आहेत. आपण जे करणार त्या कष्टावर आपली घरं चालणार नाही यांची पुस्तकं वाचून, ना यांची चित्रपट पाहून. महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण जर खरंच पुन्हा आणायचं असेल तर सर्वात प्रथम कोर्टाने न्याय देऊ की ना देऊ, पण आपण स्वतः महाराष्ट्राचे एक सुजाण नागरिक म्हणून झालेली गद्दारी सर्वप्रथम साफ करावी लागेल. तरच या महाराष्ट्रामध्ये भविष्यात येणाऱ्या पिढ्या या योग्य पद्धतीने नांदतील. एवढंच मला वाटतं. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. जय महाराष्ट्र.